आपण बायका घरातली किती जर कामं आवरली तरीसुद्धा आपल्या जेवणाचं टायमिंग काही फिक्स नसतं. आपण घरातल्या सगळ्या मेंबरचं जेवणाचं टायमिंग व्यवस्थित पाळतो, पण आपल्या स्वतःच्या जेवणाचं टायमिंग आपण कधीच पाळत नाही, असं मला तरी वाटतंय. माझं असंच होतंय. तुमचं होतंय का सांगा कमेंट करून. आणि हे बघा, मी दही दाखवत आहे तुम्हाला. इतकं घट्टसर लागलेलं ना, अगदी मातीच्या भांड्यात लागतंय ना तशा पद्धतीनं लागलेलं होतं. हे ताट मी सुजितसाठी केले आणि मला अजून पण जेवायचं आहे. थोडीशी मी काकडी पण तोंडात टाकलेली, तुम्ही बघितलेली असेल. जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मशीन झालेली, बराच वेळ झालं. कपडे वाळू घालायचे होते, तर ते सुद्धा वाळत घातले मी कपडे. आणि त्यानंतर अजून बरीचशीच काही काही कामं मध्ये मध्ये माझी चाललेली असतात. आता सध्या माझं वर्क फ्रॉम होम एका गोष्टीसाठी चाललं आहे, तर ते काय आहे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं दिसणारच आहे पुढं पुढं जाताना. तर चला, आज माझं एक पार्सल पण आलेलं, ते सुद्धा ओपन करायचं होतं. तसं तर ते कालच आलेलं, पण ओपन केलेलं नव्हतं. आणि असाच अजून एक बॉक्स मी मागवला आहे. म्हणजे यामध्ये ना 5 किलोचं वॉशिंग मशीनची पावडर आहे, 5 किलोचा डब्बा आहे यामध्ये. आणि असे मी 2 मागवलेत. म्हणजे खूप दिवस मला वॉशिंग मशीन्सच्या पावडर किंवा लिक्विडसाठी बाजारामध्ये जायला लागणार नाही यासाठी. आणि हे पण सांगते की आत्ता सध्या ना फ्लिपकार्टवरती सेल चालू आहे आणि त्यामधूनच हे मी मागवले. सेल प्रोडक्ट आहे. भरपूर अशा कमी किमतीमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. आणि माझी उत्सुकता बघा, ते निघतच नव्हतं किती वेळ. एक डबा तर मी फोडला आहे आणि हे इतकं पॅकेजिंग घट्ट आहे ना, खूप सुंदर आहे. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर विश लिंक मी देईनच, तिथून तुम्ही परचेस करू शकताय. तर चला, हा असा होता आजचा व्लॉग. आणि त्यानंतर सत्यजित जेवणार होता, तर त्याने मला तळायला सांगितले हे असे पापड. तर हे पापड त्याला खूप जास्त आवडतात, शाबूचे. तर हे मी त्याला तळून दिलेले आहेत. कसा वाटला मिनी व्लॉग सांगा कमेंट करून. बाय बाय.